तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला पाटणला जायचं होतं, पण विराज भाऊंनी इकडे डायरेक्ट सायकल आपल्या घरातच घातली. मग नंतर त्यांच्या मनात काय आलं, ती सायकल बाहेर पण नेली. नंतर मग आपली बॅग पॅक करून घेतली आपण आणि तिथून थेट आपल्या ताराळ्यामध्ये पोचलो. ताराळ्यामध्ये पोचल्यानंतर आपल्याला पेट्रोल पंपावर जायचं होतं पेट्रोल टाकण्यासाठी. पेट्रोल पंपावर पोचलो आणि 300 पेट्रोल टाकून आपण साडावागापूर मार्गे पाटणच्या दिशेने निघालो. पण बोरगेवाडीमध्ये आल्यानंतर ना आपल्याला थोडीशी भूक लागली, त्यामुळे आपण वडापाव ऑर्डर केला आणि ते वडापाव खाऊन आपण गाडीला डबल स्टार्टर मारून आपण पाटणच्या दिशेनं निघालो. आणि आपल्याला पाटणमधून पण पुढे म्हणजे आपल्या नव्या रस्त्यावर जायचं होतं. मग काय तिथून गाडी आपल्या नव्या रस्त्यावर थेटमध्ये गेली आणि तिथून आपण कारखान्यावर पोचलो. कारखान्यावर आपलं कॉलेज आहे. तिथं कॉलेजवर पोचल्यानंतर नाही तर आपल्याला शंभूराजांचा ताफा बघायला भेटला, कारण की शंभूराजे आलेले होते तिथे. नंतर आपली गाडी तिथं पार्किंग केली, कारण की पार्किंगची सोय त्यांनी खतरनाकच अशी केलेली, विषय हार्ड. नंतर तिथं शंभूराजांचा ताफा बघत बघत आपण कॉलेजमध्ये थांबलो, कारण की सर नव्हतं जागेवर. सर गेलेलं शंभूराजांची तिकडं. मग काय नंतर थोडा वेळ सरांची वाट बघितली आणि सर आलं की आपलं काम करून आपण ब्रिजवर आलो. ब्रिजवर आल्यानंतर थोडंसं फोटो शूटिंग केलं आणि नंतर आपल्या घराच्या दिशेने निघालो. आपण थोडी ना बिना खाता पिता घरी जाणार आहे. मग काही थेट आपल्या चायनीज रेस्टॉरंटवर आलो आणि तिथं आपण आल्यानंतर भाऊने लगेच चायनीजची ऑर्डर दिली. पहिल्यांदा टाईमपास आला, तो संपवून आपण लगेच चायनीज आल्यानंतर चायनीज पण संपवून घेतलं. चायनीज संपल्यानंतर मग आपण आपला डायरेक्ट घराचा रस्ता धरला आणि जे आपण बॅगेतनं मास्क आणलेलं सकाळी, म्हणलं त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे, त्यामुळे लगेच ते घालून पण घेतलं. विषय हार्ड असा पद्धतीने दिसत होतो. नंतर थोडंसं ऊन लागत होतं, त्यामुळे आपण स्टिंग पण घेतले बघा. आणि स्टिंग पेत पेत आपण आपल्या घरी निघालो. आणि जसं आपण आपल्या घरीमध्ये पोचलो, घरामध्ये नंतर आल्यानंतर इथं बघतोय कोणच नाही. मग आपण पटकन आवरून घेतलं आणि आपल्या दुकानच्या दिशेने निघालो. तर पब्लिक, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या.